शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत आणि पोलीस त्याचा वेळोवेळी चाचपणी घेत असतात. कोणत्या नेत्याला कोणती सुरक्षा पुरवावी त्याचा आणि इतर गोष्टींचा काही संबंध नाही. राहिला प्रश्न आरक्षणाचा, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आरक्षणाच्या पाठीमागे लोकांच्या मनात उद्रेक पसरवणारी व्यक्ती कोण किंवा तो जाणता राजा कोण हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे पडद्याच्या आडून मुद्दामून दोन गटांना भांडवल ठेवायचं ही त्यांची गेली अनेक वर्षानुवर्ष खेळी राहिलेली आहे. ठीक आहे, आता लोकांना पण कळलंय. ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलवली, का नाही आले माननीय पवार साहेब? का नाही आला त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते? कुणी अडवलं होतं त्यांना? काँग्रेस पक्ष का नाही आला? तर त्याच्यामुळे टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर एक बोलायचं आणि वागताना दुसरं वागायचं. हे दुर्दैवानं उभाटा शरद पवारजी आणि काँग्रेसचे नेते त्यांचा हा स्वभाव आहे. पिंडीवर चढणारं दूध ते देखील आम्ही कोणाला घ्यायला देतो. आणि ब्राह्मणाला पिंडदान केल्याच्या नंतर त्याची दक्षिणा म्हणजे पूर्ण मोफत द्या. आणि सातत्यानं 15 वर्ष कोणाला विचारा, सातत्यानं 15 वर्ष सुरू आहे आणि एका पुण्याच्या भावनेने हे काम सुरू आहे. आणि माझा संकल्प आहे की 25 लाख लोकांची यात्रा घडवावी. आतापर्यंत जवळपास 2.25 लाख लोकांची यात्रा घडवण्याचं सौभाग्य मला. मी माझ्या घाटकोपरच्या वयस्कर आई वडिलांना काशीला निघतो आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं एकदा तरी काशी पाहावी, गंगेचं स्नान करावं आणि ते स्वप्न गेली 15 वर्षापासून पूर्ण करण्याचं भाग्य परमेश्वरानं मला दिलं. आता तर महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलं की गावागावातून आपण सगळ्यांना तीर्थयात्रा घडवतोय. पण याची मूळ सुरुवात जेव्हा 15 वर्षापूर्वी आम्ही केली, तर त्यावेळेस भूमिका अशी होती की जे अतिशय जास्त वयस्कर आहे, ज्यांच्याकडे दुर्दैवानं वेळ कमी आहे, आजारी आहे, अशा लोकांना आम्ही यात्रा घेतली. पण आता माझ्या मतदारसंघात ज्याला काशीला जायचंय आणि तो गेला नाही, अशी माणसं शिल्लक नाही. मला असं वाटतं की हा एक रेकॉर्ड झालेला आहे घाटकोपर पश्चिमचा. आता काशी संपली, आता याच्यानंतर आम्ही अयोध्येच्या यात्रा काढणार आहोत. 5 ट्रेन आम्ही अयोध्येला काढतो आहोत. काशीला आतापर्यंत जवळपास 16-17 ट्रेन झाल्या. आता काशी झाल्याच्यानंतर अयोध्येची काढणार आहोत. मोदीजींची संकल्पना आहे एक भारत श्रेष्ठ भारत आणि त्या संकल्पनेच्या अंतर्गत ही स्नेह लागली. फार पूर्वी एक सिरियल येत होती, मुंगेरी लाल के हसीन सपने. त्यामुळे त्याचं सरकारच देणार नाही, त्यामुळे वायफळ करून काय उपयोग आहे. पण मुळामध्ये काँग्रेस हा असा पक्ष आहे की जो पक्ष देश हिताचं बघत नाही, तर आपली शत्रू राष्ट्र आहेत त्यांच्या प्रवक्त्याच्या स्वरूपात काम करतो. चीन आहे, पाकिस्तान आहे. राहुल गांधीची विधानं काढून पहा, कायम त्यांची विधानं आपल्या शत्रू राष्ट्राचा पुरस्कार करणारे आणि ज्यांचा तुम्ही उल्लेख केला, त्यांचं जर तुम्ही म्हणाल तर जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये द्वेष पसरवणे ही त्यांची भूमिका आहे.